भंडाऱ्यामधल्या भाजपमधील वाद आता चव्हाट्यावर आलाय। माजी खासदार मधुकर कुकडे यांच्या पुतण्या आशिष कुकडेनं बंडखोरी केली आहे। तर आपण 15 वर्ष आमदार राहिलो, मात्र कधीही पैसे बघून उमेदवारी दिलेली नाहीये। आता भाजपला माणसांपेक्षा पैशांची गरज असल्याचं कुकडे म्हणालेत। पुतण्या आशिष कुकडेला ऐन वेळेवर उमेदवारी न दिल्यानं त्यांनी भाजपवर संताप व्यक्त केलाय। तर बंडखोरी केलेल्या पुतण्याला कुकडेंनी पाठिंबा जाहीर केलाय। भाजपनं शिस्तभंगाची कारवाई केली तरीही आपण घाबरत नाही असा इशाराही मधुकर कुकडेंनी दिलाय। तर भंडाऱ्यामध्ये भाजपमधला वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे। भंडाऱ्यातले माजी आमदार मधुकर कुकडे यांनी माजी खासदार आहेत मधुकर कुकडे आणि त्यांनी पक्षावरच घणाघाती आरोप केलेले आहेत। भाजपमध्ये पैसे देऊन उमेदवारी दिली जाते अशा प्रकारचा आरोप त्यांनी केलेला आहे। तुमसरच्या नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये बंडखोरी झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। आपल्यासोबत थेट बोलण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार मधुकर जी कुकडे आहेत। यांच्या पुतण्याने बंडखोरी केली आहे। काय नेमकं उमेदवारी ठेवण्यामागची काय भूमिका आहे? पक्षाने तुम्हाला उमेदवारी देऊ केली होती सुरुवातीला, काय तुमचं म्हणणं आहे? या निवडणुकीमध्ये आशिष कुकडेंनी पक्षाला तिकीट मागली होती। सर्व कार्यकर्ते त्या पाठीशी होते आणि भारतीय जनता पार्टी 100% आशिष कुकडेला द्यावी ही कार्यकर्त्यांची मागणी होती। आम्हाला वाटलं की आशिष कुकडेला तिकीट मिळेल। 7 तारखेपर्यंत आशिष कुकडेला तिकीट मिळायचे पूर्ण संकेत होते। मग 7 तारखेला 11 वाजता आदरणीय प्रदीप पवारांनी इस्तेमाल गोष्टी केल्यात आणि पक्षाने घाबरून त्यांना तिकीट दिली। मी 3दा आमदार राहिला माणूस, एकदा खासदार राहिला माणूस, मी या तिकीटकरता प्रणय फुकेला मागणी केली होती, त्यांनी मला हो म्हटलं होतं। मागच्या 4 महिन्यापासून नगरपालिकेमध्ये माझी तयारी सुरू आहे की आपण आशिषला आणू। आज प्रॉब्लेम का पडलं की माझ्या समाजात मी 3 वेळच्या कुणबी समाजाचा आमदार आणि खासदार या शब्दाला पक्षामध्ये मान मिळाला नाही आणि म्हणून मला हा निर्णय घ्यायला की एकदा निवडून आणायची। मधुकर, तुम्ही म्हणता की पैसे किती आहे हे जे तुम्हाला विचारणा केली, पैसे कशा संदर्भात आणि कुठल्या नेत्यांनी तुम्हाला मागणी म्हटलं? आदरणीय फुके साहेब म्हणे की इलेक्शनला पैसे लागतात। आम्ही म्हणलं जेवढे खर्च करू, आम्ही एवढे खर्च करू शकत नाही। जे प्रायमरी स्टेजचे खर्च लागतात, मी त्यांना म्हणलं लोकांना 100 रुपये लागत असते, तर मला 10 रुपये लागतात। समोरच्या 100 रुपये पैसे लागतात 10 रुपये करता, मला नाही करायचं। भाजपचा उमेदवार असल्यानंतरही निवडणुकीसाठी पैसा खर्च करावा लागतो असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो ना, आता त्यांनी म्हटलं ना, पैसे विचारलं ना भाई, म्हणजे एखाद्या आजपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये मी 50 वर्ष आमदार होतो। आम्ही नगरपालिका जिल्हा तिकीट द्यायची, फक्त माणसं पाहून तिकीट द्यायचे, जाती पाहिजे नाही। आशिष कुकडेंची उमेदवारी स्टँड आहे। भाजप नेतृत्व तुमच्यावर शिस्तभंगाची, पक्ष विरोधी कारवाई करेल, काय सांगू शकाल? नाही, त्याची कारवाई करावं ना, नियमच आहे, त्याला काय घाबरतो मग? हे बघा, माझ्या स्टेटस जो आहे तो आहे, मधुकर कुकडे आजही गावामध्ये सामान्य माणसाचा भाऊ आहे। भाजपाने यांच्या पुतण्याला निवडणुकीची तयारी करायला लावली, मात्र ऐनवेळेवर त्यांची तिकीट कापल्यामुळे आता त्यांचा पुतण्या स्वबळावर अपक्ष निवडणूक लढत आहे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे कुकडेच नव्हे तर त्यांचा कुणबी समाज त्यांच्या पाठीशी राहील असं त्यांनी एबीपीला बोलताना सांगितले। प्रशांत देसाई, एबीपी माझा, तुमसर, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।